हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत। आमचे राजकुमार आज उठल्यानंतर अगोदर बिस्किट खायला घेतले, भूक लागलेली आहे म्हणत आहे। पण आज आहे पोळा, तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार। म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे, म्हणजे आज तुम्हाला रात्री हा व्हिडिओ येऊन पोहोचले। म्हणजे आज सगळ्यांच्या घरी बाप्पा आलेले आहेत, खूप घाईगडबड सगळ्या ताईंची सुरू आहे, माझी पण तशीच आहे। आणि यामुळेच ना मी साफसफाईची कामं काढलेली होती, तो पण व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे। म्हणजे व्हिडिओ संग येत नाहीत, 1-2 दिवस गॅप होतो मला, कारण वेळेची कमी, सगळ्या कामाची धावपळ अशी असते ना की व्हिडिओ तुम्हाला थोडीशी लेट येत आहेत। म्हणजे हा पोळ्याचा व्हिडिओ आहे। म्हणजे आजचा वार सांगितलं, आजचा वार शुक्रवार आहे आणि आज आहे बैलपोळा। तर सर्वांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। आणि आज आहे गणेश चतुर्थी, तर गणेश चतुर्थीच्याही खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल। म्हणजे मी ना आजकाल थोडासा लेट करत आहे, पण आता यापुढे लेट होणार नाही आहे, कारण मी देवस्थानी गेले होते, त्यामुळे ना थोडासा गोंधळ झालेला आहे की व्हिडिओ तुम्हाला वेळेत आलेले नाही आहेत। आणि घरचे तरी व्हिडिओ खूप कमी प्रमाणात आले। आणि देवस्थानचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही म्हणत होता की ताई तू तिरुपतीला गेली, तो व्हिडिओ आणखीन आलेला नाही आहे। म्हणजे 1-2 वेळा एका ताईने विचारलं मला, तर तो पण व्हिडिओ येईल। पण यावेळेत काय गोंधळ आहे तुम्ही बघत आहात। म्हणजे प्रत्येक कामाला वेळेची कमी, काहीतरी करावं म्हटलं की दुसरीच कामं सुरू असतात आपले, आणि ते काम माझं पेंडिंग राहतं, असं होत आहे। पण लेट का होईना तुम्हाला सगळे देवस्थानचे व्हिडिओ मी एक करून पाठवणार आहे। पण आता सध्या सणावाराची खूप घाई गडबड आहे। म्हणजे आता गौरी गणेश येत आहेत, मग त्याची साफसफाई मी 2 दिवस झालं करत आहे, झालेली पूर्ण घरची साफसफाई वगैरे झालेली आहे। परत हे सण म्हणजे खंडमळण्या, त्यानंतर बैलपोळा, ही सण पण आता आलेलीच आहे। तर आज पोळा आहे, तर जे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ते मी संध्याकाळी बनवत असते। म्हणजे गावाकडे तर खूप धूमधाममध्ये आम्ही हे सण करायचो, कारण बैल असायचे घरी। पण आजकाल बैल वगैरे आता नाही आहेत, कारण आम्हीच गावाकडनं इकडे येऊन राहिलेलो आहोत, त्यामुळे ना इथं जसं अगोदरची पद्धत आहे तशाच पद्धतीने मी करत आहे। सगळे रूल्स जे आहेत ना ते मी तशाच पद्धतीने करत असते। प्रत्येक सणाचं मी कुठलेही चेंज करत नाही, जसे आपले वडीलधाते करत आलेले आहेत तशाच पद्धतीने मी करत असते। तर काल पण खंडमळण्या झाल्या, रात्रीच मी स्वयंपाक केला होता, आणि तसं तर काल गुरुवार पण होता, आणि आज शुक्रवार आहे, आणि आज अमावस्या पण आहे, आणि श्रावण महिन्यातला हा लास्ट दिवस आहे। म्हणजे आता श्रावण महिनाही संपलेला आहे, आणि पोळा झाल्यानंतर मग यानंतर जे सण असतात ना मग ते तरी खूप धावपळीचे असतात आपले। तर आता संध्याकाळी स्वयंपाक बनणार, त्या हिशोबानेच मी सगळी कामं आज आवरलेली आहे। आणि परत प्रसाद, हे रामेश्वरला गेलेला प्रसाद, म्हणजे सगळ्याच देवस्थानी आम्ही गेलेला सगळा प्रसाद मी मिक्स केलेला आहे। ज्या दिवशी मी सत्यनारायण केलेलं होतं त्या दिवशी मी प्रसाद सगळ्यांना दिलेला आहे। पण काही यांचे मित्रमंडळी आहेत जे त्या दिवशी आलेले नव्हते, तर त्यांना हा प्रसाद द्यायचा आहे। तर कालपासून म्हणत आहेत की दे, पण मला काय ते सगळं म्हणजे कवरमध्ये पॅक करणं झालं नाही। सगळा प्रसाद मी मिक्स केला, आणि कवर घेतलेत खूप सारे, त्यामध्ये मी थोडासा प्रसाद जे आहे ना ते टाकलेला आहे। आणि जे दोरी आणलेली हातात बांधण्याची दोरी पण एक मी यामध्ये टाकलेले आहे। आणि कुंकाची पुडी, परत इकडे तीर्थ वगैरे सगळ्या देवस्थानी वेगवेगळा प्रसाद आम्हाला भेटलेला आहे। काही ठिकाणी फक्त हळदीचं पाणी तीर्थ म्हणून दिलेलं आहे, ते पण मी अशीच पिशवी दिलेली आहे। म्हणजे फक्त एक पिशवी मी घरात ठेवून घेतली, आणि बाकीच्या मी पिशव्या तिकडेच दिलेल्या आहेत। तर इकडे सगळा प्रसाद मी जे आहे ना कवरमध्ये पॅक केलेला आहे इकडे। म्हणजे खूप सारे यांचे मित्रमंडळी आहेत, सगळ्यांना देण्यासाठी इकडे मी सगळे कवर जे आहेत ना ते पॅक करून ठेवलेले। दिनेशला म्हटलं की घेऊन जाता, आणि तसं तर ट्यूब घेऊन जायला आलेला आहे दिनेश, तर मला 1-2 कामं होतील, कारण नंतर लक्षातही राहत नाही। आणि माझाही कामाचा गोंधळ तसंच आहे, सगळा प्रसाद जे आहे ना मला कवरमध्ये ठेवणं झालंच नाही आहे। तर इकडे ही जी बॉटल आहेत ना तीर्थच्या, ते आपण आता मी तशाच दिले तिकडे। म्हणजे खूप साऱ्या आम्ही घेतलेल्या होत्या, पण ते मी जसं तुम्हाला म्हणलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, एका भैयांच्या पिशवीत मी ठेवलेलं होतं, आणि आल्यानंतर ते भैया म्हणत होते की सगळे कोण घेऊन गेले, एकही नाही, एकच राहिलेले, ते घेऊन जा असं म्हणत होते। तर ते एकच घेऊन आले, तर एक फोडलेली जे आहे ना ते मी घरात ठेवून घेतले, आणि बाकीचं जे आणखीन एक डब्बा होता मी तसाच दिलेला आहे। तर प्रसाद वगैरे सगळं पॅक झालेलं आहे। आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमार टुबं सगळे काढले, जे टुबं संपलेले त्यावेळेमध्ये ते सगळं लिहून ठेवायचं आहे, म्हणजे परत मागवण्यासाठी, म्हणजे आठवण राहत नाही। असं जेव्हाही काढतात त्यावेळेस नंबरच्या हिशोबाने ते लिहून ठेवायचं असतं। माझ्या डोक्याच्या बाहेर येत आहे सगळ्या गोष्टी, मी यामध्ये डोकं घालत नाही, कारण घरकामं इतकी होऊन जातात की ते सगळं मला होत नाही। हां, कधीतरी अधूनमधून दिनेश नसला घरी किंवा हे नसले, ट्यूब जर द्यायचं म्हणजे असलं तर नंबरच्या हिशोबाने एखादी ट्यूब मी काढून देऊ शकते, पण बाकीचं काही माझ्या डोक्यात हे बसत नाही आहे। तर दिनेशने सगळे टुबे काढले, आणि जे नाही आहेत ते सगळं मी लिहून ठेवलेलं आहे त्यानं, म्हणजे परत हे मागवण्यासाठी। आणि जे टुबे इकडे बेडवरती टाकले, काही खाली टाकलेले, सगळे मी पोत्यामध्ये भरत आहे। म्हणजे आता जातेवेळेस दिनेश घेऊन जाईल। परत मला आता पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाची तयारी करायची, आणि हो आज तब्येत थोडीशी माझी ठीक नाही आहे, त्यामुळे सकाळपासूनच डोकं दुखणं, अंग दुखणं असं चालू होतं, आणि मला स्वयंपाकही करायचं आज खरं सांगते मन
नव्हतं माझं, कारण 2 दिवस झालं खूप धावपळ झाली माझी. एक 5 मिनिट मी रिलॅक्स घेतलं नाही, कारण मी साफसफाईची कामं काढली. तुम्ही म्हणत होता ताई घरात दुसऱ्या पसाऱ्यापेक्षा फक्त कपड्याचा पसारा खूप आहे, तुला एक कपाटाची गरज आहे. तर तुमचं एकदम बरोबर आहे. अगोदर पण तुम्ही खूप साऱ्या ताई कमेंट केल्या की ताई कपाट घे, तुला कपाटाची गरज आहे, कारण कपडे खूप जास्त आहेत. बरोबर आहे. आता बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल. कुठलंही आपण म्हणतो, आपण विचार करतो की घेऊया, पण संग कुठलंच भेटत नाही आहे. तर बघूया आता कधी घेणं होईल, कारण कपाटाची तर आता गरज आहेच. तर इकडे टुबाचं पोत मी बांधलेलं आहे, प्रसाद दिलेले आहे, टूब ही आणून दिलेली आहे दिनेशला बाहेर. आता हा जात आहे गॅरेजला. आता झालेली ती सगळी कामं, आता लागूया पुढच्या कामाला. वातावरण बघू शकता, खूप छान वातावरण, म्हणजे खूप पाऊस होता 2-4 दिवस, पण आता 2 दिवस छान ऊन आहे. आणि काही मला वाळवणीची कामंही करायची, थोडीशी तांदूळ वगैरे धुवून टाकायचे, म्हणजे आता गौरी गणेश येतच आहेत, तर त्या चकली वगैरे बनणार, तर त्यासाठी तांदूळ धुवून भाजून दळून आणायचे मला चकलीसाठी. तर तांदूळ धुवून टाकायचे आहेत. काही कामं आहे जे एक्स्ट्रा, जी उन्हाची कामं आहेत ते मला करून घ्यायचे आहेत. तर आता उद्यापासून मी करणार आहे, कारण आता वातावरण ठीक आहे, छान ऊन आहे. तर आता मी इकडं करत आहे स्वयंपाक. तर दूध आणखीन एक वेळा मी गरम केलं, म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा हे दूध गरम होतच असतं, म्हणजे चहा पण छान होतो याचा आणि साय पण छान येते. आणि डाळ पण शिजलेली आहे. तोपर्यंत मी इकडं करत आहे आमटीची तयारी. तर खोबरं घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इकडे बघू शकता ही इलायची खूप सारी आम्ही आणलेली आहे, खूप छान क्वालिटीची इलायची आहे. हे कुठून आणलेले, तर गोकर्णला आम्ही गेलेलो होतो, तिथं खडे मसाले खूप छान भेटत होते, तिथून हे खडे मसाले आणले. म्हणजे काही काजू, पिस्ता, बदाम हे सगळं आणलं आणि खूप जास्त, म्हणजे विलायची घेऊन आलेली, खूप छान विलायची होती तिथंही. बघू शकता यामध्ये जी बिया असतात ना, खूप छान आणि मोठी मोठी आणि एकदम काळी आहेत. आपण जसं आता इथं घेतो ना दुकानात, पॉकेटामध्ये तर विलायची कुणाच कामाची नाही, त्यामध्ये काहीच नसतं, फक्त त्याची साल असते. पण जे आपण अशीच घेतो ना पुडीमध्ये वगैरे बांधून, ती विलायची छान असते. पण हे जी विलायची आम्ही आणलेली आहे बघू शकता, खूप छान आहे विलायची. यामध्ये जे बिया वगैरे आहेत ना, खूप छान मोठे मोठे आहेत. ते बघूनच मी जास्त प्रमाणात घेतलेलं होतं. पण ही विलायची मी असं डब्यात भरून ठेवले, कारण अगोदरची विलायची पावडर थोडीशी राहिलेली होती, पण आता पूर्ण संपलेली आहे. आणि आपण दररोजच्या दररोज जेव्हाही स्वीट काही बनतं त्यावेळेत आपण वाटून घेतलं ना, ते व्यवस्थित वाटलंही जात नाही आणि वेळ खाऊ काम आहे. म्हणून मी काय करते, एकत्र सगळी विलायची वाटून एक पॅकबंद डब्यात भरून ठेवते, म्हणजे त्याचा वासही टिकून राहतो आणि जेव्हाही घाईगडबड आपल्याला पटकन विलायची पावडर भेटून जाते. कारण आपल्या घरी दररोज स्वीट काहीतरी बनतच असतं, कारण माझं फेवरेट आहे स्वीट, मला खूप आवडतं. आणि असं नाही की बनवल्यानंतर मी एकटीच खाईन, सगळ्यांसाठीच बनत असतं, फक्त माझं नाव सगळ्याचं गाव असं आहे. तर इकडं डाळ शिजलेली आहे, तर कटासाठी म्हणजे कट काढलेले आहे आमटीसाठी मी. आणि इकडे बघू शकता सगळी विलायची मी इकडे वाटलेली आहे. थोडीशी साखर टाकली आणि मिक्सरला मी फिरवून घेतलं. जे छोटं भांडं घेतलं एकदम छोटं पडत होतं आणि विलायची जास्त झालेली होती, म्हणून मी मोठ्या भांड्यात काढली आणि एकदम बारीक असे विलायची पूड करून घेतलेली आहे. आणि जे अगोदरचा डब्बा आहे त्यामध्ये काय हे बसणार नाही, कारण जास्त प्रमाणात आहे, म्हणून मी एक मोठा डबा रिकामा केला आणि त्यामध्ये विलायची पावडर भरून ठेवणार आहे. भरपूर दिवस जाणार आहे, आता जास्त प्रमाणातच मी ही वाटलेली आहे. आणि इकडे बघू शकता डाळ शिजलेली आहे, तर थोडं मी गॅसवरती ठेवलं. जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं आटवून गेलेलं आहे. आता यामध्ये टाकलं मी थोडंसं गूळ आणि थोडीशी साखर आणि छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे गूळ आणि साखर मेल्ट झालं की परत थोडंसं पातळ होतं. जोपर्यंत की मेल्ट होत आहे कमी गॅसवरती तोपर्यंत मी विलायची पावडर भरून ठेवते, कारण खूप पसारा झालेला आहे, मिक्सर वगैरे सगळं काढायचं आहे मला इथनं. आणि तसं तर जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो त्या दिवशी पसारा मात्र खूप होतो किचनमध्ये. तर काही नाही, एक जसं काम होतील तसं मी आवरत जाते. बघू शकता खिडकीतनं बाहेर तुम्ही पूर्णपणे आता अंधार पडलेला आहे, म्हणजे थोडासा लेट झाला. अगोदर जसं माझं मनच नव्हतं काही काम करण्याचं, एकदम डोकं दुख, अंग दुख, आज मला खरंच काहीच करायचं मन नव्हतं. पण सण असे असतात ना, आपल्याला मोडता येत नाही आहे. अगोदरपासून ही परंपरा चलत आलेली असते. कोणी खावो न खावो, देवासाठी नैवेद्य म्हणूनही आपल्याला ही पुरणपोळी जी आहे ना ती बनवायची असते. जे मोठी सण असतात ना त्या दिवशी पुरणपोळीच बनते आपल्या इथं. आणि आज तरी खूप मोठा सण आहे, म्हणजे बैलपोळा. आजच्या दिवशी तर बनणार आणि भरडा पण बनत असतो. तिकडे थोडासा भरडा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे, म्हणजे जे चना डाळ असते ना, मोठी मोठी रवाळ आपल्याला वाटायची आहे. आणि एका ताटलीत काढून घेतली. यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर आणि 1 चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी हिरवी मिरची पेस्ट आणि थोडंसं कोथिंबीर टाकली, मळून घेतलेलं आहे. आणि पाण्याला उकळल्यानंतर यामध्ये मी मळून मुटके केले आणि ते मुटके उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा भरडा बनतो ना मी शेअर करत असते, कारण बिना भरड्याचं मी पुरणपोळ्या कधीच बनवत नाही. असं म्हणतात सोनं सोनं वाटतं, म्हणजे भाजी बनवा, कोशिंबीर, पंचामृत बनवा न बनवा त्याचा काही हिशोब नसतो, पण भरडा हा बनवला जातो. तर भरडा इकडं मी उकडलेले काढून घेतलं, ताटलीमध्ये फोडून घेत आहे. नंतर याला तडका द्यायचा आहे. आणि इकडं पुरण पण तयार आहे. पुरणपात्रातनं काढून घेत आहे मी. म्हणजे जसं अगोदर मी खूप आळस काढला आणि पूर्ण अंधार पडलेला होता, पण करायला जेव्हा थांबले मी फक्त अर्ध्या तासात पूर्ण स्वयंपाक झालेला होता. म्हणजे करण्या अगोदरच आपल्याला खूप टेन्शन येतं, एक वेळा सुरुवात केली की झटपट स्वयंपाक होऊन जातो.
तर इकडं भरड्याला मी तडका देते, पुरणही बनवून तयार झालेला आहे आणि इकडं आमटीसाठी पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे। कुकरचा दांडा हालत होता ते पण मी इकडं फिट करून घेतलेला आहे, कारण ते हालतच असतं, वर मी ते फिट करतच असते। दोन्ही कुकरचे दांडे असेच झालेले आहेत। तर इकडं भरडा बनवण्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कांदा टाकलेले, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेला आहे। नंतर धना पावडर, हळदी पावडर आणि जे भरडा होता ते टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे। कमी गॅसवर ते झाकून ठेवलं, म्हणजे वाफ लावून घ्यायचा आहे। भरडा बनवून तयार आहे। एका वेगळ्या भांड्यात मी काढून ठेवलं, म्हणजे छोट्या पातेल्यात काढून ठेवलेला आहे। आणि जी कढई आहे तेच मी धुवून यामध्ये आमटी बनवणार आहे, आणि जे कुकर आहे पुरणाचं तेच धुवून त्यामध्ये मी भात ठेवणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने केलं तर खरं सांगते भांडे जास्त होणार नाही, तर खूप भांडे होतात जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो, कढया खूप साऱ्या होऊन जातात आणि किचनवरती खूप स्पेस धरतात, आणि तसं तर आपलं किचन आहे छोटं, त्यामुळे मी काय करते संग सगळे भांडे जे आहेत ना म्हणजे साईडला काढून ठेवते, आणि जी आता स्वयंपाक बनत आहे ती एकच कढईमध्ये मी बनवत असते। या भाजी बनली काढून ठेवायचं आणि लगेच त्याच कढईत मी वरण बनवायला घ्यायचं, असं करत असते। तिकडे कढी कशा पद्धतीने बनवत आहे, ही आमटी जी बनत आहे ना, म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकात स्पेशल ही आमटीच असते। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलं आणि सुकं खोबरं मी अगोदरच वाटून घेतलेलं होतं, ते अर्धी वाटी टाकलं, परतून घेतलं। नंतर सुके मसाले टाकले, जसं धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकली, कोथिंबीर टाकली आणि जी डाळीतलं कट होतं ते टाकलेलं आहे, परतून घेतलं। नंतर चिंचेचं पन्हं टाकलं, थोडंसं पुरण टाकलेलं, चवीपुरतं मीठ, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर, एक उकळी आल्यानंतर आमटी मी काढून ठेवली। एकदम मस्त आणि टेस्टी आमटी बनवून तयार झालेली आहे। भात पण मी कुकरला लावलेला होता, तर सगळंच बनलेलं आहे। आता राहिले फक्त पुरणपोळ्या, तर अगोदर मी नैवेद्य बनवून घेत आहे आणि मग संग मी 3-4 पुरणपोळ्या बनवणार आहे, आणि दिनेश पप्पा आल्यानंतर बाकीच्या पुरणपोळ्या बनतील, कारण या पुरणपोळ्या एकत्र बनवून ठेवल्या तर गार होतात, आणि गार पुरणपोळी मी कुणालाच वाढत नाही। पुरणपोळी अशी असली पाहिजे ना तव्यावरची ताटलीमध्ये। तर इकडे मी फक्त 2-3 पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बाकीचे निवद बनलेले आहेत। इकडे आता यावेळी तरी गाय काय भेटणार आहे, कारण पूर्ण अंधार पडलेला आहे। टायमिंग सांगितलं 8-8:30 वाजलेले आहेत आता। तर मी फक्त गाईसाठी नैवेद्य साईडला काढून ठेवलं, आणि बैल आपले जे आहेत ना आता पुंजलेले, त्यांना देवासाठी मी नैवेद्य दाखवत आहे, आणि पुरणपोळ्या मी इकडं बनवून घेत आहे। तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा पुरणपोळ्या बनत आहेत। म्हणजे कसं आहे, माझी पुरणपोळी कशी असते ना, कणिक मी थोडी घेते आणि पुरण जास्त असते यामध्ये, म्हणजे एकदम भरलेली पुरणपोळी। एक पुरणपोळी खाल्लं ना खरंच आपलं मन तृप्त होतं। तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा मऊ सुद्धा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पुरणपोळ्या बनून तयार झालेल्या आहेत। तर फक्त इतक्याच बनवल्या मी, बाकीच्या नंतर बनवणार आहे। तर आता अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते, तोपर्यंत सगळेजण येतील, कारण आता खूप लेट झालेला आहे। तर जोपर्यंत देवाला नैवेद्य वगैरे दाखवते तोपर्यंत सगळेजणच येतील, म्हणजे बाकीच्या पुरणपोळ्या आहेत तेही बनवून घेऊ। तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर आता इकडे बघू शकता गरमागरम पुरणपोळीची ताट तयार आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला। अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते। तर इकडं आरत्या मी लावून घेतलेल्या आहे, धूप लावून घेतलेले आहे, आणि बैलांना नैवेद्य दाखवलेला आहे, आणि रोजच्या देवालाही मी नैवेद्य दाखवलेला आहे। गाईसाठी मी काढून ठेवलेलं आहे, कारण आता सकाळी गाय आल्यानंतर देण्यासाठी, कारण यावेळी तरी गाय भेटणार नाही, पाणी फिरवलेलं आहे। तर इकडं अगोदर मी आरती करून घेतली। तर देवांना मी नैवेद्य दाखवलं, आम्हीही जेवण केलं, आणि रात्री जी कामं होती ती आवरली। थोडासा लेट झालेला होता, काही नाही, पण आता हा दुसरा दिवस आहे, म्हणजे 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे। आजचा वार शनिवार आहे, आणि आज पण अमावस्या आहे, म्हणजे अमावस्या 2 दिवसाची आलेली आहे। काल इव्हनिंगला अमावस्या आलेली होती, आणि आज सकाळी 11:30पर्यंतच होती। तर इथं देवीच्या मंदिरामध्ये आज प्रसाद आहे, प्रसाद घेण्यासाठी मी आलेले आहे। तर देवीचं दर्शन केलं, प्रसाद वगैरे घेतला, आणि थोडा वेळ थांबलेली होती तिथं। आता मी परत घरी आलेले आहे, आणि येईपर्यंत सगळी मुलं आलेले आहेत गणपतीची पट्टी मागायला, म्हणजे आता बाप्पा येणार आहेत त्याच तयारीमध्ये सगळेजण लागलेले आहेत। मुलं पट्टी जमा करण्यामध्ये लागलेले आहेत। आपण जे आहे ना थोडीफार तयारी आपली वेगळीच असते, घरची तयारी हे ते सगळं आवरायचं, म्हणजे कशा पद्धतीने काय काय होणार, काय काय सामग्री लागणार हे चलत असतं। तर ही सगळी आवरावर होतच होती, तितक्यात वेदिका आलेली आहे तिच्या मैत्रिणीसोबत, आणि आम्ही आलेलो आहोत खाली। म्हणजे ती आल्यानंतर आम्ही पेरूच्या झाडाला मात्र नक्की जातो, कारण पेरू ना इतके छान लागलेले आहेत ना झाडामध्ये। 1-2 तरी पेरू आम्ही दररोज खायला घेतो, खूप छान आणि गोड आहेत खाण्यासाठी। तर मी आज ही साडी घालून गेलेली होते। तर आसूताईंना तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते, बाय बाय।